आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये आपलं सहर्ष परंडा स्वागत. उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार थांबणार कधी? उपजिल्हा रुग्णालय परंडा बाह्यरुग्ण विभागात सकाळी 8:30 ते 12:30 आणि सायंकाळी 4 ते 6 या वेळेत आरोग्य सेवा देणे क्रमप्राप्त असताना सुद्धा डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नाहीत. पगार शासनाचा, काम मात्र प्रायव्हेट हॉस्पिटलचे. एवढेच नाही तर वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत परिस्थिती जैसे थे आहे. शासन निर्णयाप्रमाणे शासकीय सेवेमध्ये कार्यरत असताना खाजगी व्यवसाय करण्यास पूर्णतः बंदी असताना देखील परंडा शहरामध्ये यांची दुकाने थाटामाटात सजलेली आहेत. यापूर्वी वेळोवेळी लेखी अथवा तोंडी तक्रारी देऊनसुद्धा आपण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये वेळेवर येत नाही आणि वेळेआधीच रुग्णालयातून निघून जाता ही अत्यंत गंभीर बाब आहे. बाह्यरुग्ण विभागाच्या संदर्भात संदर्भ क्रमांक 6 अन्वये 104 तक्रार प्राप्त झालेली आहे. सदरील तक्रारीमध्ये डॉक्टर उपस्थित नसल्याबाबत कळवण्यात आलेले आहे. माननीय जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली, मात्र ठोस कारवाई कोणतीही नाही. अशा वर्तणुकीमुळे रुग्णसेवेअभावी रुग्णांची गैरसोय होते आहे. तसेच रुग्णसेवेअभावी रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या या वर्तणुकीवरून आपणास शासकीय सेवेची गरज नाही असे दिसत आहे. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियमामधील नियम 3 पोट नियम 1 मधील खंड 2च्या अंतर्गत कर्तव्यपरायणतेमधील उणीव समजून त्यांच्या विरोधात योग्य ती प्रशासकीय कार्यवाही अनुसरण्यात यावी अशी चर्चा नागरिकांमधून होते आहे. प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड.